नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 चे आयोजन नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल पेठ नाका वाळवा येथे करण्यात आले होते। या प्रशिक्षणाची उद्दिष्टे वैचारिक बांधिलकी निर्माण करणे, कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांच्या वर्तनात कौशल्य निर्माण करणे, पक्षाचा इतिहास आणि वाढीची माहिती देणे, सक्षम आणि योग्य कार्यकर्ते तयार करणे, कार्यकर्त्यांमध्ये समाजाबद्दल संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव जागृत करणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर येणारी आव्हाने, घटना आणि नॅरेटिव्ह याबाबत जागरूकता निर्माण करणे, समाजाला विकास कामांशी जोडणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या स्वभावाची निर्मिती करणे ही आहेत। या प्रशिक्षण महाअभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अभियान प्रमुख तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस राजेश पांडे मार्गदर्शन करताना म्हणाले की सगळ्या पीपीटीची कॉपी तुमच्याकडे दिलेली आहे, त्यामुळे याचा फोटो काढण्याची गरज नाही, हे लिहून घेण्याची गरज नाही। नीट आपण सगळ्यांनी ऐकलं तर आपल्याला नीट कळेल। 6 टप्प्यांमध्ये अभियान महाअभियान होणार आहे। त्याला पहिला टप्पा झालाय 5 फेब्रुवारीला राष्ट्रीय स्तरावरची कार्यशाळा, जशी आता ही सोलापूर सांगली कोल्हापूरची कार्यशाळा होते तशी राष्ट्रीय स्तरावरची कार्यशाळा झाली। त्याला महाराष्ट्राची एक टीम माननीय अध्यक्षांनी केली होती। माझ्याबरोबर अजून 5 माझे सहकारी होते। आम्ही सगळेजण दिल्लीला गेलो होतो। राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संघटन मंत्री, राष्ट्रीय महामंत्री सगळेजण त्याला उपस्थित होते आणि दिवसभराची कार्यशाळा झाली। त्या कार्यशाळेमध्ये सगळी रूपरेषा ठरली आणि तेव्हा बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष असं म्हटले होते की हे जगातलं इतिहासातलं न भूतो असं सगळ्यात मोठं प्रशिक्षण महाअभियान आहे, ज्यात 7 मार्च ते 14 एप्रिल या 30 दिवसामध्ये जवळजवळ 9 लाख कार्यकर्ते प्रशिक्षण घेणार आहेत। कदाचित जगात कुठल्याही संघटनेचं संस्थेचं इतकं मोठं प्रशिक्षण अभियान झालं नसेल। आणि त्यामुळे तसं या प्रशिक्षण अभियानाला खूप महत्व आहे। आपले राष्ट्रीय अध्यक्ष पूर्ण वेळ आमच्या कार्यशाळेला उपस्थित होते। दुसरी कार्यशाळा आमची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, छत्तीसगड आणि मुंबई या 6 राज्यांची झाली। त्याच्यामध्ये या प्रशिक्षण वर्गामध्ये जे कार्यकर्ते जाऊन विषय मांडणार आहेत, काय पाहिजे इकडे, काय पाहिजे, काय पाणी का, यांना पाणी द्या प्रधान। तर अशी जे वक्ते आहेत त्या वक्त्यांची कार्यशाळा झाली। त्यांनी वक्ते तयार करायचे। त्यामुळे मगाशी मकरंद देशपांडे बोलले, ते लक्षात आलं असेल की आज इथे आपण वक्ते पण बोलवले ज्यांना मंडळामध्ये जाऊन विषय मांडायचा आहे। आपली काहीतरी कार्यशाळा करायची आहे। मग काय सम्राट महाडिकांना सांगितलं एक व्यवस्था करा, त्यांनी एक मांडव टाकला। आपण हे सगळे गाड्या घोड्या घेऊन गावागावात आलो, जेवण झालं, अध्यक्षांचं भाषण झालं, नोंदणी झाली। एवढ्यासाठी नाही आहे, तुम्हाला गावागावातल्या मंडळांचं प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे, हे लक्षात ठेवा। नाही कळलं तर विचारलं पाहिजे, नाही त्याच्यानंतरही नाही कळलं समजा तर मग सांगितलं पाहिजे की मला काही कळलं नाहीये, दुसऱ्याला जबाबदारी द्या। इतकी ही महत्वाची जबाबदारी आपल्यावर आहे। मग अशी एक महाराष्ट्राची कार्यशाळा झाली 20 तारखेला मुंबईला। त्याला जे जिल्ह्याच्या टीम आहे त्यांना बोलवलं होतं आणि आज या ठिकाणी मंडळाची टीम बोलवलेली आहे की ज्यांना मंडळात ही आपल्याला कार्यशाळा घ्यायची आहे। त्यामुळे 7-8 स्लाइड आहेत, त्या मी आपल्याला दाखवणार आहे। त्यातले काही वैशिष्ट्य आहे तेही लक्षात ठेवलं पाहिजे। सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे की या सगळ्या कार्यशाळेमध्ये आपला बॅकड्रॉप एवढाच असणार आहे। लक्षात आलं? याच्यापेक्षा मोठा नेता कोणीच नाही, म्हणजे कोणाचेही फोटो असणार नाही। तुम्हाला इथे कोणाचे फोटो दिसताय का मंडपात? सम्राट महाडिकांचाही नाही दिसत आहे, प्रदेश अध्यक्षांचाही दिसत नाहीये। आपल्या प्रशिक्षणाचा पहिला मुद्दा
प्रत्येक प्रशिक्षणामध्ये फक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय राहतील. प्रत्येक ठिकाणी असेल, भलेही त्या मंडळाचा नेता आपला मंत्री असेल केंद्रातला प्रदेशातला, तरी फोटो कोणाचा असेल? दीनदयाळजींचा लावायचा. एवढाच बॅकड्रॉप लावायचा. नियम क्रमांक 2